नमस्कार मंडळी, दिवाळी आता जवळ आलेली आहे आणि दिवाळीच्या अमावस्येला जे लक्ष्मीपूजन साजरं करण्यात येतं त्याविषयी मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा अनेक कॅलेंडर आणि पंचांगामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केलेली आहे। चुकीची तारीख आपल्या समोर प्रदर्शित करण्यात येते। तर हे टाळण्यासाठी योग्य तारीख नक्की लक्ष्मीपूजनाची काय हे सांगणं आमचं कर्तव्य आहे। त्यानुसार सर्वप्रथम लक्ष्मीपूजनासाठी कोणती तारीख कशी निश्चित करतात हे जाणून घेऊयात। अमावस्या तिथीला जे लक्ष्मीपूजन साजरं करण्यात येतं हे प्रदोष काळी करावं असं सांगितलंय। प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा साधारण 2.5 तासाचा कालावधी। तर ज्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात अमावस्या मिळते त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं। दोन्ही दिवस जर प्रदोष काळात अमावस्या मिळत असेल तर दुसऱ्या दिवशी करावं। दोन्ही दिवस प्रदोष काळात मिळत नसेल तरीही दुसऱ्या दिवशी करावं। दोन्ही दिवस प्रदोष काळात किमान 24 मिनिटं जरी अमावस्या असेल एक घटिका तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी करावं। आणि आदल्या दिवशीचं संपूर्ण प्रदोष काळात जर अमावस्या मिळत असेल तर आदल्या दिवशी करावं। अशा पद्धतीने वेगवेगळे निर्णय शास्त्रात दिलेत। त्यानुसार महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये 20 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदोष काळात अमावस्या संपूर्ण मिळते। त्यामुळे 20 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीपूजन साजरं करणं शास्त्रसंमत ठरणार आहे। आता पूर्व आणि उत्तर भारताचा जर विचार केला तर अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतामध्ये मात्र 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन साजरं करण्यात हे शास्त्रसंमत ठरणार आहे। आता जगाचा जर आपण विचार केला तर मध्य आणि पूर्व युरोपमध्ये म्हणजे दुबई, अबुधाबी, रियाद, जेद्दाह, कुवेत इत्यादी जी काही ठिकाणं आहेत, तसंच मस्कत असेल, लंडन, पॅरिस, कैरो, नैरोबी, रोम, इटली इत्यादी सर्व ठिकाणी 20 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करायचंय। संपूर्ण अमेरिका आणि कॅनडामध्ये मग वॉशिंग्टन DC असेल, शिकागो असेल, न्यूयॉर्क असेल, मेक्सिको सिटी असेल सगळीकडे 20 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी अमावस्या मिळते। आता आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा जर विचार केला आपण मग त्याच्यात बँकॉक, सिंगापूर, टोकियो, थायलंड असेल, त्यानंतर सिंगापूर, सिडनी या सर्व ठिकाणी 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करायचं आहे। आता हे नक्की कोणत्या काळात करायचं असतं तर तुम्ही ज्या गावी राहता त्या सूर्यास्तानंतर पुढचे जे 2.5 तास असतात तो प्रदोष काळ असतो। या प्रदोष काळामध्ये हे लक्ष्मीपूजन करावं। राहू काळ वगैरे कोणत्याही गोष्टी त्यावेळेला बघायच्या नसतात।